तर मॅडम मी बाहेरचं खाणं बंद केलंय, गोड खाणं बंद केलंय, तेलकट तुपकट देखील खाणं बंद केलंय, तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. मी खूप चांगला व्यायाम करतो आणि महत्वाचं म्हणजे मी डाएट देखील फॉलो करतो. मग डाएट फॉलो करून देखील माझं वजन का कमी होत नाहीये? अशा कमेंट्स मला येत असतात, असे मेसेजेस मला येत असतात. तर मंडळी, चांगला डाएट फॉलो करून माझं वजन कमी होत नाहीये जेव्हा अशी कमेंट येते, तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारते की तुमच्या डाएट प्लॅनमध्ये प्रोटीन आहे का? कारण तुमचं वजन वाढण्यामागचं खरं कारण आहे तुमच्या आहारामध्ये असलेली प्रोटीनची कमतरता. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, बाहेरचं गोड खाणं सोडा, तेलकट खाणं सोडा, पण जर शरीरामध्ये प्रोटीन नसेल तर सारखी खावखाव होणार आहे आणि त्यामुळेच आपलं वजन वाढणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी इफेक्टिव्ह प्रोटीन पावडर की जी अगदी घरामध्ये तुम्ही बनवू शकता. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल की चांगलं डाएट आहे पण त्याच्यामध्ये जर प्रोटीन नाहीये तर वजन कसं काय वाढतं? तर मंडळी, शरीरामध्ये जेव्हा प्रोटीन कमी असतं, आहारामध्ये प्रोटीनची कमतरता ही कमी असते, त्यामुळेच आपल्या दिवसभर क्रेविंग होत असते. मग हे खाऊ का ते खाऊ होत असतं, सारखी भूक लागत असते. पण जर योग्य प्रमाणामध्ये तुम्ही प्रोटीन घेतलं तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही, भूक ही उशिरा लागते. तसेच तुमचं मेटाबॉलिझम देखील त्यामुळे वाढत असतं. आता तुम्ही म्हणाल की हे प्रोटीन कशातून घ्यायचं? विकतची पावडर आणायची आहे का? कुठल्या सप्लिमेंट घ्यायच्या आहेत का? तर अजिबात नाही मंडळी. मी तुम्हाला आता सांगणार आहे ती प्रोटीन पावडर बनवायची कशी आणि त्यासाठी लागणारे सगळे घटक हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच आहे. म्हणजे वजन कमी करण्याचं गुपित, ही प्रोटीन पावडर बनवण्याचं गुपित तुमच्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. सो तुम्हाला यासाठी विकतच्या पावडर आणायच्या देखील गरज नाही. फक्त तुम्ही महिनाभर घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक, तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, ह्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केले इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच आता रिसेंटली मी तुमच्यासोबत हिवाळी डाएट प्लॅन देखील शेअर केला आणि या सगळ्यांना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कमी होत आहे. तुमच्या मेसेजेस बघून, तुमची कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. त्यानंतर मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की आम्हाला प्रोटीन पावडरवरती देखील व्हिडिओ बनवा. तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासाठी इकडे घेऊन आलेली आहे. तो खूप तर मंडळी, या प्रोटीनमध्ये ते सगळे घटक ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत की ती तुमची प्रोटीनची कमतरता भरून काढणार आहेत. फक्त 1 चमचा तुम्हाला रोज घ्यायचा आहे. तुम्ही पाण्यामधून देखील घेऊ शकता, 1 चमचा दुधामधून देखील घेऊ शकता. तसेच तुम्ही स्मूथी केली त्याच्यामध्ये देखील टाकू शकता, ओट्स केले त्याच्यामध्ये देखील तुम्ही ते टाकू शकता. तर यामुळे तुमची हाडं देखील बळकट व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि क्रेविंग देखील होणार नाहीये. तर 2 प्रकारचे प्रोटीन असतात. एक ॲनिमल मधून आपल्याला मिळत असतं, एक प्लांट्स मधून मिळत असतं. जसं की अंडी, पनीर असो, चिकन असो, यामधून देखील आपल्याला प्रोटीन मिळत असतं. पण आता मी जे तुम्हाला प्रोटीन सांगणार आहे ते झाडांमधून, वनस्पतीमधून, तसेच कडधान्यांमधून प्रोटीन मिळत असतं, ड्रायफ्रुट्स मधून देखील मिळत असतं. सो आता बघू ही प्रोटीन पावडर बनवायची तरी कशी. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते देखील अगदी घर बसल्या ही प्रोटीन पावडर बनवू शकतात. चला तर मग बघू ही प्रोटीन पावडर बनवायची तरी कशी. त्यानंतर आपण पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 बाउल बदाम, अर्धा बाउल पिस्ता आणि आपण अक्रोड देखील घेणार आहोत अर्धा बाउल आणि आपण घेणार आहोत शेंगदाणे अर्धा बाउल. आणि अशा प्रकारे आपण हे सगळं परतून घेणार आहोत. यामध्ये काहीही ॲड करायची अजून गरज नाही, तूप तेल वगैरे काही ॲड करायचं नाही. हे असेच आपण ड्राय रोस्ट करायचे आणि याचा रंग बदलल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटांनी आपण हे काढून घेणार आहोत. हे पूर्णपणे गार होण्यासाठी आपण साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स 1/4 कप घ्यायचे आणि हे मस्तपैकी भाजून घ्यायचे. याचा देखील रंग बदलला की त्याच्यानंतर आणि हे सगळं आपण लो फ्लेमवरतीच करणार आहोत. त्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आणि हे देखील आपण गार होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला. त्यानंतर आपण घेणार आहोत ओट्स. हे पण आपण 1/4 कपच घेतलेले आहेत आणि हे देखील आपण भाजून घ्यायचे आहेत. ह्याची तुम्ही पावडर केली तरी चालेल आणि तसे ओट्स असतात ते घेतले तरी चालतील. आणि हे देखील आपण रंग बदलेपर्यंत 2 मिनिट फक्त भाजून घ्यायचे आणि अगेन आपण हे काढून घेणार आहोत. हे देखील आपण गार व्हायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण आधी ओट्स बारीक करणार आहोत.
आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स. आणि आपलं पूर्ण मिश्रण हळूहळू बारीक करायचं. पूर्ण एकदमच मिक्सर चालू करून एकदम बंद करू नका, चालू बंद करा. आणि अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे तयार. ही तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता. बघा, 1 महिनाभर तुम्हाला ही व्यवस्थित आरामात पावडर जाणार आहे आणि 1 चमचा काफी आहे. बघू शकता. येस, ही रेडी आहे. ही मी पावडर काढून घेतली आणि अर्ध्या पावडरमध्ये मी ॲड केलेली आहे कोको पावडर. अजिबात ही कोको पावडर स्वीट नाही आहे, तर साधी कोको पावडर आहे. कोको पावडर टाकल्यानंतर हे असे दिसते. सो कोको पावडर ही ऑप्शनल आहे, त्याने पण एक वेगळी टेस्ट येते. तुम्ही ॲड देखील करू शकता, नाहीतर तुम्ही अशी देखील पावडरही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपली हेल्दी प्रोटीन पावडर रेडी आहे वेट लॉससाठी. रोज फक्त 1 चमचा घ्या आणि अशा प्रकारे या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा महिनाभर. तर मंडळी, अशा प्रकारे ही प्रोटीन पावडर घ्या आणि महिन्याभरामध्ये बघा तुमचे वजन देखील तुम्हाला कमी झालेलं दिसेल. तुम्हाला क्रेविंग होणार नाही. तर या प्रोटीन पावडर सोबतच चांगला आहार देखील महत्त्वाचा असतो. असं नाही की तुम्ही गोड खाल्लं, बाहेरचं खाल्लं, मैद्याचे पदार्थ खाल्ले आणि मग तुम्ही म्हणाल माझं वजन कमी होणार आहे का. तर घरातलाच आहार घ्या, योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या क्वांटिटीने, आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स यावरून पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील बनवले जातात आणि ते जर हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे ही प्रोटीन पावडर तुम्ही 1 महिना बनवून ठेवू शकता. 1 महिन्यामध्ये ती संपवायची. तर तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते देखील ही प्रोटीन पावडर अगदी घरामध्ये बनवू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं वजन कमी व्हायला देखील मदत होईल. त्यांच्या आहारामध्ये ही प्रोटीन पावडर समावेश केल्यामुळे त्यांना देखील ते सगळे पोषक तत्व मिळतील. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी गरजेची आहे, आत्मविश्वास गरजेचा आहे, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. कोणीतरी तुम्हाला येऊन सांगतं की तुझं वजन कमीच होणार नाही आणि मग आपण त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करतो. तर स्वतःला सांगा की हो, मी माझं वजन कमी करू शकते. आणि असं नाही की तुम्ही 2 दिवस डाएट प्लॅन फॉलो केला मग सोडून दिला, 2 दिवस प्रोटीन पावडर घेतली मग सोडून दिली. कन्सिस्टन्सी देवा, स्वतःला जरा 1 महिना द्या, चान्स द्या, बाहेरचं खाणं बंद करा आणि मग बघा तुमच्यामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, अशा छान व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर ही प्रोटीन पावडर 1 महिना घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी 1 महिना हे घेऊन बघणार आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.